तर भोरमधील नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी नराधम भीमाजी कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भीमाजी कांबळे याला यानंतर अटक करण्यात आली होती आणि त्याला आता 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता आणि त्यानंतर ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते। या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। ग्रामस्थांनी आंदोलन रास्ता रोको सुद्धा केलं होतं। त्यानंतर नराधम भीमाजी कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेत। प्रीतम, आता या संदर्भात अपडेट समोर आली आहे, 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। होय, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीला 7 मे पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। अजून काही तपास आरोपीकडे करायचा आहे, त्यासाठी पोलिसांनी त्याला पोलीस कस्टडीची मागणी केली आणि त्या संदर्भात कोर्टाने देखील पोलीस कस्टडी आहे ती मान्य केलेली आहे आणि सर्व पुरावे जे आहेत ते आता काही मिळाले आहेत, अजून काही मिळवायचे आहेत। त्या पद्धत सगळी जी आहे यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम जी कार्यरत आहे। आता 7 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे। पोलीस कोठडी आल्यानंतर त्याचा संपूर्ण तपास केला जाईल। तो मोबाईल वापरत होता का, त्याच्यानंतर त्याचं 1 महिनाभरापूर्वीचं जाणं येणं कुठं होतं, तो कोणाशी संपर्क ठेवायचा, कोणाच्या तो संपर्कामध्ये आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते पाठपुरावा केला जाईल आणि तो मानसिक विकृत वगैरे आहे का हे देखील त्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या तपास केल्या जातील। कारण त्याच्या मागच्या 2-3 गुन्ह्यामध्ये लैंगिक अत्याचारावरती त्याचे गुन्हे होते, त्याच्यामुळे ती देखील हिस्ट्री जी आहे ती देखील तपासली जाणार आहे। त्याच्यामुळे पोलीस कस्टडीमध्ये त्याच्या वाढ करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले तिच्यावर अजूनही दफनविधी काही पूर्णपणे झालेला नाहीये। 4 वर्षाची आहे, त्यामुळे जर अंत्यसंस्कार करता येत नाहीत, दफनविधी केला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये ते ससून मधून तिच्या घरी, राहत्या घरी म्हणजे धायरीमध्ये ते जाणार आहेत आणि तिथून 15 मिनिटं तिचं पार्थिव ठेवून ते साधारण 5:30च्या सुमारास तिच्यावर दफनविधी केला जाणार आहे। ठीक आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।